जर तुमच्या मुलाचा पहिले 6 वर्ष तुम्ही बर्थडे नाही केला तर काय कमाल होऊ शकते हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। मी कालच एका मित्राच्या मुलाच्या बर्थडेसाठी गेलो होतो। त्या मित्रांनी त्या मुलाचा बर्थडे चांगल्या हॉटेलला ठेवला होता आणि साधारण 3 ते 4 लाख रुपयाचा खर्च त्यांनी केला होता। तर माझ्या ओळखीतले जे आहेत ते साधारण मुलाच्या बर्थडेला 1 लाख रुपये तरी कमीत कमी खर्च करतात। जर हेच 1 लाख रुपये तुम्ही पहिले 6 वर्ष खर्च नाही केले, म्हणजे मुलाचा पहिले 6 वर्ष बर्थडे नाही केला आणि हे 1 लाख रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याची काय कमाल होईल। जर हे 1 लाख रुपये आपण 6 वर्ष जमा केले तर जेव्हा मुलगा तुमचा 10 वर्षाचा होईल त्यावेळेस या 6 लाखाचे झाले असतील साधारण 15 लाख रुपये। आणि पुढची कमाल तर ही आहे की जर ते तुम्ही 18व्या वर्षापर्यंत त्याचे नाही काढले पैसे तर 18व्या वर्षी झाले असतील 50 लाख रुपये। या 50 लाख रुपयामधून तुम्ही त्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी पैसे वापरू शकता, किंवा जर त्याला कोणता व्यवसाय करायचा असेल किंवा त्याला काही बिझनेस करायचा असेल किंवा कोणता एखादा महागडा कोर्स घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी वापरू शकता। त्यामुळे तुम्ही नक्कीच हा फॉर्म्युला वापरून तुमच्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा फ्युचरसाठी पैसे नक्कीच वाचवू शकता की पहिले 6 वर्ष आपण त्याचा बर्थडे नाही करायचा आणि तेच पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे। थँक्यू। Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.